सेवानिवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा। वैद्यकीय बिलांच्या खर्चाच्या योजनेऐवजी कॅशलेस योजना सुरू करा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने परभणी येथील एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। करारातील तफावती दूर झाल्याच पाहिजे। करारातील तफावती दूर झाल्याच पाहिजे। भत्ता मिळालाच पाहिजे। घरभाडे भत्ता मिळालाच पाहिजे। संघटनेचं आजपासून एसटी कामगाराच्या प्रलंबित प्रश्नासाठी महाराष्ट्रभर बेमुदत उपोषण सुरू झालेलं आहे व कामगाराचे प्रश्न जोपर्यंत प्रशासन मार्गी लावत नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण चालूच राहणार आहे। सन 2016 पासून ते आजपर्यंत आमचे रखडलेले करार त्यातल्या राहिलेल्या थकबाक्या प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार करून मागण्या करूनही प्रशासनाने ते आमचे पूर्ण केलेले नाहीत आणि अनेक वेळा प्रशासनाला मागण्या करून आंदोलन करून सुद्धा आतापर्यंत दखल घेतली नाही। म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे। आम्ही सर्व एसटी कर्मचारी प्रशासन आणि शासनाला विनंती करतो की आमचे राहिलेले प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी काढून आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला नाईलाज असतो रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। आज आम्ही संविधानाच्या नियमाप्रमाणे एक रस्त्यावर बसून फक्त उपोषणच करत आहेत। जर आमचे प्रश्न मार्गी तुम्ही नाही लावले तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। याची दखल शासनाने घ्यावी आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा हीच आमची महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातून तुम्हाला हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे।